Good morning, ma'am. Good morning, Good morning, all. Good morning, madam. morning. Good morning, madam. Good morning. Are you? Good morning, Prabharam. Good morning, Sumit sir. Good morning, madam. Good morning. काय Good morning. ओके. तिला तर अजून एकदा घेऊन बसायचं मस्त पैकी. एवढं सगळं ऐकू ऐकूच तोपर्यंत माझं पण आता हे दुसऱ्यांदा चाललं. भारी आपल्या सगळ्या भाषात आपल्याला जमायला पाहिजे बघा आता. थँक्यू. ओके. Hello, concentrate. ओके बेस्ट. आता सगळे राहिले बघा. कोण कोण 2 डिव्हाइस वर आहे? 2 वर त्यांनी एकावर या. रिक्वेस्ट आहे. खूप लोक ना वेटिंग वर आहेत. जरासं ज्यांनी 2 वर आहेत त्यांनी 1 वर या. म्हणजे घरात बायको एकीकडे बसल्या, मी एकीकडे ऐकायला लागलोय असं कोणाचं असेल तर. ओके चलो. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आज आपण. पहिल्यांदा कालपासून त्यांचा अँड्रेस होता, नाव नव्हतं म्हणून आपण त्यांचा एक्सपिरियन्स घेतला नव्हता. अर्चना शिंदे ताई, जोरदार क्लॅपिंग करू. शिंदे ताई, आज तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स. ओके, खरं अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार ताई. गुड मॉर्निंग, बोला. गुड मॉर्निंग मॅडम. मी 17 तारखेला तुमच्या इथे आलेले जयसिंगपूरला. ते बघितलं आणि मला प्रॉब्लेम होता. म्हटलं तर एक अर्धा तास मी एका जागेला थांबू शकत नव्हते. पण आता मी आनंदाने सांगते की 10-12 दिवसातून इतका फरक पडलाय. मी काही 7:15 पासून रात्री 11 वाजले तरी मला कंटाळा येत नाही. एका ठिकाणी थांबू शकत नव्हता म्हणजे काय होत होतं? पायाला पाय दुखणे, अंग दुखणे, उठायचं म्हणजे फिरायचं थोडं आणि मग बसायचं, पण एका जागी बसू शकत नव्हते. हा ओके. पण हे आपल्या न्यूट्रिशन आणि हे घेतल्यामुळं, एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळं मला दोन्हीचा इतका फायदा झाला. मला म्हणजे माझं नाव अर्चना शिंदे आणि माझे स्पॉन्सर्स आहेत पूजा पाटील. मॅडमनी इतका मला फोर्स केला की असं उचलून नेल्यागत केलं मला त्यांनी. असंच लागतंय करायला. एवढा प्रॉब्लेम असला तरी लोक तयार होत नाहीत. कारण का वाटत होतं सांगा? पूजा पाटील एवढे सांगताना पण नको जायला असं. कारण असं काहीतरी होईल ह्याच्यावर आपला विश्वास नसतो. हा, विश्वास नव्हता. बरोबर आहे ना. कारण काहीतरी केलेलं असतंय ना आतापर्यंत आपण. आणि एवढं सगळं करून जर माझ्यात फरक पडत नाही तर आता ही पूजा माझ्यात काय फरक पडणार? बरोबर काय? तरी पण आता मी आनंदाने सांगते की खरंच मला त्या म्हणजे मॅडमच्या मुळे मी व्यवस्थित व्हायला लागले. कंटाळा येत नाही. शाळेत जर मी आले ना, पहिलं झोपायचं, हातपाय पण धुवायचे. आमची मुलं म्हणायचे, मम्मी अगं बॅग टाकलीस, हातपाय तरी धु. ए बाई गवच म्हणणार मी. बेडरूम मध्ये पण जात नव्हते, हॉल मध्येच. पहिला एक अर्धा तास तर कमी तुम्ही विश्रांती घ्यायची, मग कामाला लागायचं. अर्चना ताई, तुम्ही टीचर आहे? हो, हा. नॉन टीचिंग मध्ये मॅडम. मी डी ग्रुप आहे, पिऊन. ओके. काय असते ना, तुम्हाला राहताना त्या पिल्लू सगळ्यांच्यात राहायला लागते ना, त्यामुळे एक्झर्शन ज्यादा होत. आमच्या घरात 2 पोरं असली तर त्यांना सांभाळायचं होईना. तुम्ही एवढी सगळी सांभाळताय, ते काय सोपी गोष्ट नाही. शाळेला सुट्टी पडली तर सगळ्या स्वतःच्या पोरांना सुद्धा घरात ती पोरं एवढा वेळ नको असतात आयांना. का माहितीये काय? कारण त्यांचा दंगा, त्यांची मस्ती. हसायला लागल्यात बघा आज्या सगळ्या. आज्यांना तर वाटते कधी एकदा जातील शाळेला. कारण एवढी ताकद पडते ना. हो, खरंय मॅडम. आम्हाला कंटाळून चालत नाही ना. नाही चालत नाही, पण स्वतःच एक्झर्शन होतं ना त्याच्यामुळं. माइंड एक्झर्शन किती होतं माहितीये का? फ्रेश होतो. जर सुट्टी असली ना, आम्हाला तर ती सवय पडल्या. सुट्टी असली की कशाला सुट्टी देतात? मग भारी आहे तुम्ही. मग अर्चना ताई तुम्ही भारी आहे.
हे तर नुसता आवाज आणि गलका सुद्धा ऐकून नको असतंय आणि सकाळी सकाळी तुम्ही तर जाऊन तिथं दिवसभर तुम्हाला हे पोरांचा आवाज आणि त्यांचा गलका एन्जॉय करतात शिक्षक लोक, कारण तो त्यांचा पेशा आहे. पण तरी नाही म्हटलं तरी आजकाल पेशन्स कमी झालेत ना, त्याच्यामुळं पण मेंटली हॅरेसमेंट होत आहे. हा, आणि मेन म्हणजे मॅडम थोडं थोडं जरी टेन्शन आलं ना मला की काय बाबा काय आपल्या जीवनात हे असं वाटत, पण आता नाही, मी हे घ्यायला लागल्यापासून पॉझिटिव्ह पण विचार व्हायला लागले माझा. ज्या वेळेला आपल्या 27 वर्षी फॅमिलीला मी जॉईन झाले तेव्हापासून पॉझिटिव्ह पण झालं. नाही, मुलं काय पण करू द्या, त्यांचा विचार करायचा नाही, आपण आपल्यासाठी जगायचं, आपलं शरीर व्यवस्थित राखायचं, असं थिंक चालू झाले. येस, कारण काय माहितीये का, आपले मॉर्निंग फ्यूलवर स्टेशनवरचे जे टॉपिक असतात ना, आणि तुम्ही जैसी आपण म्हणतो बघा जैसी संगत वैसी रंगत, तसं तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहायला लागलाय. पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहिल्यामुळं, जे स्वतःच्या आरोग्यावर काम करायला लागले त्या ग्रुप बरोबर राहिल्यामुळं आपले पण विचार त्या पद्धतीनं व्हायला लागतात. कुणाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नाहीयेत, आमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स नाहीत का? आहेत ना. मग प्रॉब्लेम्स शरीर साथ देत नव्हतं ना मला. हे न्यूट्रिशन घेतल्यानंतर शरीराला पाहिजे ते घटक मिळाले. आणि माझ्याकडे काल एकटे आले होते आणि ते म्हणत होते की बायकोची चिडचिड होत्या, 100% होत्या, पण त्या चिडचिडीला जी माझी होत्या म्हणत व्यक्तीनं बसलं तर ती रिव्हर्स येत नाही. आणि ती होत्या कारण त्या शरीर अस्वस्थ आहे. शरीर अस्वस्थ असल्यामुळे त्या शरीरात राहणारं मन सुद्धा स्वस्थ नाही, आणि म्हणून ते चिडचिड 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 करत असते. कारण ते स्वतःवरच खुशी नसते. मलाच का मलाच का मलाच का, ते निगेटिव्ह थिंक होते, आपोआप होत्या. पण आता काय आहे पॉझिटिव्ह, नाही बाबा जाऊ दे आपण व्यवस्थित. आणि आज आपले शिरा जे असतात, म्हणजे मेन मला प्रॉब्लेम शिरांचा होता, म्हणजे प्रत्येक पॉइंट दुखत होते. नसा मेन म्हणजे नसा हे झाले, स्ट्रॉंग झाले. येस, बघा नस आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही मसलला जे लागायला लागले, त्या पेशीना जे लागायला लागले, त्या गोष्टी तुम्ही द्यायला लागलाय ना, त्याच्यामुळं तुम्हाला वयाच्या पेक्षा पण म्हातारी झाले असं होत होतं. डॉक्टर पण म्हटले तुम्ही वयाच्या अगोदर इतकं कसं वीक झालंय, पण आता नाही. आता माझं मला वाटतं नाही बाबा मी स्ट्रॉंग आहे. येस, बघा एवढ्या दिवसात एवढं भारी वाटतं. फॅमिलीला धन्यवाद देते की माझ्या त्यांच्यामुळे मी व्यवस्थित झाले. एक 10-12 दिवस झाले फक्त मी चालू करून. तुम्ही कर्म चांगलं केलंय म्हणून तुम्हाला शतायुषी भेटल्या. तुम्ही कर्म चांगलं केलंय म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्यावर काम करण्यासाठी काय असतं माहितीये का, बहिर्मुक्ता आणि अंतर्मुक्ता. म्हणजे आपण सारखं बाहेर 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 बघतोय, पण मी माझ्याकडं स्वतःकडं आत कधी बघणार, मला काय काय फील व्हायला लागलंय त्याच्यावर मला काम करायला पाहिजे. पहिला बघितलं तर काम करीन, स्वतःच्या शरीराकडे लक्षच नाहीये. हे झालं ह्याच्यामुळे असेल, ते झालं त्याच्यामुळे असेल, हे या सगळ्या गोष्टी करता 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 करताना आपण आपल्याकडं वेळ निघून जाऊस तोपर्यंत लक्ष देत नाही. माहितीये ते माझ्याकडे झालंय तसं, मी स्वतःकडे लक्ष दिलंच नाही. ऑल सगळी लोक देत नाहीत, म्हणजे सगळेच लोक स्वतःकडे लक्ष देत नाहीत. हो, त्यामुळे हे प्रॉब्लेम होता. येस, ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू अर्चना शिंदे ताईंसाठी. भारी एक्सपिरियन्स आहे. 10-12 दिवसांमध्ये इतका फरक फील करणं, ज्यावेळेला फील होईल ना तुम्हाला कुणाला तरी वाटेल 10-12 दिवसात एवढा फरक पडतो का? 10-12 दिवसात काय 2-4 दिवसात पडतो. एखादी डॉक्टर तुम्हाला खूप भारी मी घेतलं म्हटलं तर आपल्या इचलकरंजीला जे आपण कार्यक्रम होता त्या दिवशी मी आलेले. त्या कार्यक्रमामध्ये मला बसायचं होईना नंतर, मी इकडं जर राहणार तिकडं जर राहणार. आणि तुम्ही सुरुवातीला सगळ्यांना कसं आपण पाहुणे आल्यानंतर चहा देतो, पण तुम्ही दिला ना हे दिलेलं ना आम्हाला एनर्जी ड्रिंक दिले ना, ते पिल्यानंतर थोडस मला बरं वाटलेलं. पण नंतर होतं तसंच. मग मी खाली गेले, तुमचे ते टीचर आहेत की म्हणजे राहुल सरांची मम्मी, त्या भेटल्या मला. अहो म्हणल्या तुमचं किती पाय सुजलंय, तुमचं अंग सुजलंय आणि तुम्ही
करून आले, नंतर आणि बसले आणि त्रास व्हायला लागला. ते माझा त्रास बघितल्यानंतर पूजा पाटील मॅडमनी काय केलं, आपल्याजवळ असलेलं औषध मला ते दिलं घालून आणखी. माझा त्रास तिथून थांबला. मी म्हटलं मला 2 मिनिटात एवढा फरक पडतोय, तर मी जर घेतलं तर मला किती फरक पडेल. ह्या विषयावर मी ऑन द स्पॉट मी घेणार मॅडम म्हणून सांगितलं आणि घेऊनच घरी आले. येस, नाही, कारण मी म्हटले ना, हे सगळं आपल्या लाईफच्या बाबतीत ना हा सगळा संजोग असतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत चांगल्या व्हायच्या असेल तरच हे सगळं होतं, नाहीतर आरोग्याच्या बाबतीत ना खूप दुर्लक्ष होतं. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चना शिंदेताईंसाठी. आणि आता आपण एक वेलकम करणार आहोत सुहास हजारे. एकदाचा हजारेनी स्टार्ट तरी केलं बाबा, कारण लाईफ मध्ये ना राहुल सर तुम्हाला माहिती नाहीये, सुहास कोरोनाच्या आधी सुहास सर आपल्याकडे येऊन पण गेले होते, लगेच कोरोना आला आणि त्याच्यामुळे राहिलं. वेट जास्त आहे, वय खूप कमी आहे, त्याच्यामुळे एकदा चालू झालं, एकदा बेस्ट रिझल्ट. सुहास सर 2700 फॅमिली मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सगळेजण पटपट वेलकम करू शकतात आणि मग आपल्याला टॉपिक क्लास आहे. वेलकम सर. पहिल्यांदा नाव सांगा, तुमचा व्यवसाय पण सांगा काय आणि कशासाठी चालू केलं ते सांगा. उपरून आहे, मला लिंक दिली युवराज सगळे सरांनी. आवाज येतो? येतोय अगदी व्यवस्थित. 1 महिन्यापासून मी न्यूट्रिशन चालू केलंय. माझे वजन 117 किलो आहे, आता 111 किलो आहे वजन. 10 किलो कमी झालं 1 महिन्यामध्ये. हो, पहिला मी खायची सवय करून घेतली, मग आता एक 10 दिवस झालं वर्कआउट करतोय आणि आता फ्रेश वाटतंय. येस, व्यवसाय काय आहे सांगा सगळ्यांनी. काय बेकरी प्रोडक्शनचा व्यवसाय आहे, बेकरी प्रोडक्शनचा व्यवसाय आहे माझा. मग 117 किलो वजन बेकरीतला आयटम तुम्ही पण खात होता काय? हो, खाऊन बेकरीचे आयटम, बेकरीचा व्यवसाय होलसेल मध्ये, होलसेल रिटेलिंग सगळ्यामध्ये आहे. ओके, किती किलो कमी करायचं? मला 75 पर्यंत कमी करायचं आहे, म्हणजे 75 किलो पर्यंत ठेवायचं आहे. ओके, म्हणजे अजून 35 किलो कमी करायचं. कमी करणार. हो, येस, ओके. फक्त एवढंच, वय कमी आहे सर. वय किती येतात? 35. हा, ह्या 35 आकडा काय आहे माहितीये काय, तो आपल्याला थोडस भटक म्हणतो इकडं तिकडं, कारण यंग एज मध्ये थोडस थांब, आता लई दिवस झालं खाऊन पिऊन काय युवराज सर असं होतंय बरं का, लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मध्येच नाही बंद करायचं, कारण का की 35 kg वेट कमी होऊस तोपर्यंत बेस्ट पाठलाग ठेवायला पाहिजे आपल्याला. सगळे सरांनी म्हटलं की 2700 फॅमिलीसाठी फक्त राहतो सोबत, ऑटोमॅटिक आपलं वजन कमी होतंय. हा, 2700 फॅमिली सोबत राहून स्वतः काम करायला लागतंय. आणि नाहीतर ते काम केल्यावर वेट लॉस होतोय आणि भारी होतोय, कारण तिथं बेकरी व्यवसाय आहे, टेस्ट आणि या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर बैठक काम आहे, म्हणजे उभा राहून आणि बसून एवढंच काम आहे तिथं. एक्सरसाइज कमी होत्या, ह्या गोष्टींमुळं आपलं वेट लॉसला थोडस कन्सिस्टन्सी महत्वाची असते. आणि अजून 35 वय आहे, त्यामुळे चॅलेंजेस ज्यादा नसतात, पण फ्युचर खूप अवघड जातं. आता मेटाबॉलिझम चांगला असतोय, फटाफट वेट लॉस होतोय, आणि तुम्ही ऑलरेडी केले 1 महिन्यामध्ये 6 kg बेस्ट वेट लॉस झालाय. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहे का नाहीये? आहे. येस, अजून जरा फास्ट होईल. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुहास हजारेंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक, कारण आपलं राहून गेले ना परवाचा टॉपिक डॉक्टर अजिंक्य पाटील सरांचा, आणि तो कम्प्लीट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपल्याला आता आपण जाणार आहोत. अजिंक्य सर जरा ऍड्रेस द्यायला पाहिजे, मला पोस्ट केले का नाही बघायला पाहिजे. येस, कारण तुम्हाला पोस्ट केल्यावर ना ऑल म्यूट करायला लागणार आहे. बेस्ट टॉपिक आहे दातांचं आरोग्य.
छोटे छोटे गोष्टी आहेत, ज्या गोष्टी दुर्लक्षित असतात. रियालिटी आहे. पेस्ट कुठलं वापरायचं माहिती नाही, त्याच्यासाठी अजिंक्य सरांनी खूप भारी आपल्याला सांगितलंय. लहान मुलांची पेस्ट असते हे तर आपल्याला माहितीच नव्हतं, कारण मला तर माहिती नव्हतं. माझ्या नातवंडांसाठी आणल्यावर आम्हाला माहिती झालं. त्या आपलं ठरलेला ब्रँड आहे, हे आणि ते काय असेल ते, मी नाव नाही घेणार कुठलं. आणि प्रत्येक जण आपण जातो तेच आणतो, त्याच्याशिवाय वेगळं काय बघतच नाही. रॅकला कुठलं काय बघणं नाही. त्याच्यामुळे काय होतं, कारण आपल्याला आपल्या पाठीमागे वाघ लागलेला असतो. वाघ लागलेला असतो म्हणजे टाइम नाही म्हणून आपल्याला काय पाहिजे तेवढं फटाफट 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 असं असतं. त्यामुळे मी तर रियालिटी बघितलं नव्हतं. अजिंक्य सरांचा गेल्या वेळेचा टॉपिक नंतर माहिती झालं की चिल्ड्रन्स मध्ये पण एवढे, आणि त्यात तो का वेगळा आहे. मी तर सारखं म्हणणार तुम्ही आता सगळं नवीनच काढले, असं काही नसतंय असं सगळं बोलत होते, पण माझा अँगल चेंज झाला. अजिंक्य सरांचा ऐकल्यानंतर माझा दुसरा अँगल चेंज झाला गेल्या वेळच्या टॉपिक मुळे. आपण आपल्या दाताचा फॉलोअप घेतच नाही, म्हणजे दाताच्या डॉक्टरांच्याकडे जातच नाही आपण. आणि ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला अरे 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 एवढी वाट लावून ठेवलेली असत्या की मग लक्षात येतं अरे आधीच बघायला पाहिजे तो. दात जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत दाताचे डॉक्टर आठवत नाहीत. मग मला दुसरी गोष्ट लक्षात आली अजिंक्य सरांच्याकडनं की अरे आपल्याला 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा तरी फॉलोअप घ्यायला पाहिजे, काय आहे स्थिती बघायला पाहिजे. त्यामुळे मी तर बी सिरियस आहे. मी आता माझा दाताचा फॉलोअप कंटिन्यू करायला लागलोय. आणि एकदा कंटिन्यू केला की किरकोळ कामं असतात बरं का, तेवढी करून घेतलं की ते कायम. आणि आपणच जाऊन मी परवा डॉक्टरांना सांगायला लागले मरेच तोपर्यंत दात चांगलं राहायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचंय ते सगळं करा. अरे आपण काय करायला पाहिजे ते नाही केलं तर त्यांनी कसं करतील. पण हा प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं आपल्याला कायम आयुष्यभर दात चांगले राहायला पाहिजेत, आयुष्यभर चांगले राहायला पाहिजेत ना. तर मग आता याच्या पुढचा टॉपिक आहे का की आपण काय करायला पाहिजे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत डॉक्टर अजिंक्य पाटील सरांसाठी. कंटिन्यू अजिंक्य सर. तुम्हाला वेळ आहे 25 ते 30 मिनिट, 25 मिनिटं मॅक्सिमम. ओके मॅडम. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या त्या मॅडमने इंट्रोडक्शन करून दिल्याप्रमाणे आपला आजचा डेंटलचा टॉपिक आहे, म्हणजे दातांचं आरोग्य. परवा दिवशी आपला झाला होता टॉपिक. सर ऑल म्यूट टाका. परवा दिवशी आपला टॉपिक झाला होता. अनम्यूट करा अजिंक्य. अजिंक्य अनम्यूट कर. अजिंक्य सर अनम्यूट करायला पाहिजे. म्यूटच आहे. येस. हॅलो. आत्ता मगासपासून म्यूट. ओके, तर पुन्हा चालू करतोय. परवा आपला विषय झाला होता की टूथपेस्ट आणि टूथब्रश हे कसे वापरावे किंवा कोणते वापरावे. तर त्याचप्रमाणे आता आपण तोच विषय थोडासा मी कंटिन्यू करतोय, रिवाइज करतोय, कारण रिव्हिजन महत्वाचे असते. एकदा ऐकून फक्त ते लक्षात राहत नाही, तर पुन्हा ते ब्रशिंग केलं पाहिजे, म्हणजे आपल्या नॉलेजला सुद्धा आपण ब्रशिंग केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता मी सांगतोय. तर टूथपेस्ट, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की टूथपेस्ट कोणती वापरायची. तर त्यात लहान मुलांचे वेगळे असते, मोठ्या माणसांची वेगळी असते, एज ग्रुप नुसार वेगवेगळ्या टूथपेस्ट आहेत आपल्याकडे. त्यामध्ये सुद्धा आता मेडिकेटेड टूथपेस्ट आणि नॉन मेडिकेटेड. मेडिकेटेड म्हणजे काय, त्यात एक्स्ट्रा मेडिसिनल कंटेंट असतो, म्हणजे त्या ज्या लोकांना त्याची गरज असते तशा मेडिकेटेड टूथपेस्ट सुद्धा भरपूर आहेत. त्याच्याबद्दल मी जास्त माहिती सांगणार नाहीये. त्या डॉक्टर रिकमेंड करून दिल्यानंतर, म्हणजे काही आपल्याला त्रास झाल्यानंतर डॉक्टर ते लिहून देतात, त्याच्यासाठी आपण डॉक्टरांच्याकडे जावं लागतं. पण ज्या रेग्युलर टूथपेस्ट आहेत, ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असावी लागते. मग बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की टूथपेस्ट कोणती वापरायची. तर टूथपेस्ट ही समजून घेताना मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की टूथपेस्ट हे काय आहे पहिला समजून घ्यायला पाहिजे. टूथपेस्ट काय आहे, तर एक दात क्लीन करायचं आपलं एजंट आहे, म्हणजे जे एक घटक आहे ते वापरून आपण आपले दात स्वच्छ करतो. मग त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत हे आपण बघितले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, तर एक फोमिंग एजंट असतो. फोमिंग एजंट म्हणजे काय, तो फेस तयार करतो. वेगवेगळ्या प्रकारचे एजंट्स असतात, ते काय करतात तर फेस तयार करतात तोंडामध्ये आपण ब्रश करताना. दुसरा एक घटक असतो तो फ्लेवरिंग एजंट असतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स त्यात ऍड केले जातात. आता टूथपेस्ट वेगवेगळ्या कंपनीचे आपण बघतोय, सगळ्यांचा फ्लेवर एकसारखाच नसतो, प्रत्येकाची चव वेगळी असते, कारण प्रत्येकाची आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक टूथपेस्ट मध्ये फ्लेवरिंग एजंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यानंतर तिसरी गोष्ट असते तो म्हणजे आपला फ्लोराईडचा कंटेंट. म्हणजे फ्लोराईड नावाचं एक केमिकल असतं, ते केमिकलचा कंटेंट त्यात कमी जास्ती असतो. त्याची का गरज असते, तर आपल्या दाताला मजबूत करण्यासाठी त्या फ्लोराईडची गरज असते.
त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर रिटेन्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असतात किंवा बाकीचे घटक असतात. मग हे टूथपेस्ट म्हणजे काय, तर ह्या सर्व जे घटक मी सांगतो म्हणजे 7-8 जे घटक असतात त्याचं संमिश्रण असतं. म्हणजे काही टूथपेस्ट मध्ये काही घटक जास्त असतो, काही मध्ये कमी असतो. म्हणजे एकात फ्लेवरिंग एजंट हा असतो, दुसऱ्यात तो असतो. म्हणजे असं काही नाहीये की ही कोलगेटच टूथपेस्ट बेस्ट आहे किंवा हीच वापरली पाहिजे किंवा जी डाबर रेड आहे तीच वापरावी किंवा मिसवाकच वापरली पाहिजे किंवा सेन्सोडेंट टूथपेस्ट वापरा, असं काही नाहीये. आपलं काय बघायला पाहिजे, आपली रिक्वायरमेंट बघायला पाहिजे. आता एज नुसार आपल्या केरीज म्हणजे जे कीड वाचवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर दात मजबूत ठेवायला पाहिजेत. मग त्यासाठी रिक्वायर्ड आपला कंटेंट आहे तो आहे फ्लोराईड कंटेंट आहे. मग त्यामुळं आपलं जे आपल्याला काय पाहिजे ते आपण पहिला विचारायला पाहिजे की मला काय पाहिजे, तर मला काय पाहिजे तर माझे निरोगी दात पाहिजे. निरोगी दात जर पाहिजे असतील तर आपलं वय किंवा आपली दातांची कंडिशन बघून आपण टूथपेस्ट चूज करणार आहोत. की असं नाहीये की ही टूथपेस्ट बेस्ट आहे सगळ्यांनी हीच वापरायची, अशी कोणतीही टूथपेस्ट नाहीये. प्रत्येकाच्या एज नुसार, प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार. म्हणजे आता मी जर सांगितलं एखाद्याला की तू कोलगेट वापर, पण त्याला ते कोलगेटची चवच नसेल किंवा त्याला फ्लेवर असेल तो आवडत नसेल, त्याला दुसराच फ्लेवर कुठला तर टूथपेस्ट आवडत असेल, असं नाही आहे ना की कोलगेटच वापरली पाहिजे. त्याला डाबर रेडची चव आवडत असेल, त्यात थोडं आयुर्वेदिक सारखे टेस्ट असेल म्हणजे रेड कलरचे ते आवडत असेल तर ते युज करू शकताय ना. फक्त त्यात आपण काय बघितलं पाहिजे, जे आपण टूथपेस्ट वापरतोय जे अडल्ट आहेत म्हणजे त्यांचं वय वर्ष 10च्या वर आहेत किंवा 18 वर्ष किंवा रेग्युलर आपण जे लोक आहोत ते 1000 पीपीएम फ्लोराईड पीपीएम 5 पर मिलियन असं एक इंडिकेशन असतं. म्हणजे त्याच्या लेबलमध्ये त्या टूथपेस्टची लेबल फक्त आपण चेक करायला पाहिजे. त्यात जर लिहिलेलं असेल की 1000 पीपीएम फ्लोराईड असेल किंवा 1200 असतं, 1300 असतं, 1100 असतं, म्हणजे 1000 पेक्षा जास्त पीपीएम फ्लोराईड कंटेंट वाली कोणतीही टूथपेस्ट आपण युज करू शकतो. फक्त एवढं चेक करायचंय. त्यानंतर जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांसाठी एज स्पेसिफिक टूथपेस्ट असते. म्हणजे 0 ते 2 वर्षापर्यंतची जी बालकं असतात त्यांच्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड कंटेंटच नसतो, त्यांची टूथपेस्ट वेगळी असते. त्यानंतर 2 ते 5 वर्षाच्या मुलापर्यंत साधारण 500 पीपीएम 450 ते 500 पीपीएमच्या टूथपेस्ट असतात. मग ते आपण चेक करायला पाहिजे. ते जे लहान मुलांचे मी सांगतोय एज स्पेसिफिक टूथपेस्ट, त्या टूथपेस्टवर त्यांचं वयोगटानुसार ते लिहिलेलं असतं की हे 0 ते 2 वर्षाच्या मुलाचीच टूथपेस्ट आहे किंवा हे 2 ते 5 वर्षाच्या मुलाची टूथपेस्ट आहे किंवा 6 ते 10 वर्षाच्या मुलापर्यंतची टूथपेस्ट आहे. त्यामुळं त्यात काय आपण डोकं चालवायचं नाही. त्यात सुद्धा बरेचसे ब्रँड आहेत, बरेचसे ब्रँडचे वेगवेगळ्या नावाने टूथपेस्ट येतात. ते आपण एज स्पेसिफिक कोणत्याही नावाची घेऊ शकतो. त्यात सुद्धा बरेचसे फ्लेवर आहेत. म्हणजे लहान मुलांना चॉकलेट, स्ट्रॉबेरी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आवडतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर डेव्हलप केलेले आहेत. त्यामुळं त्यात काय असं नाहीये की हा घ्यावा किंवा तो घ्यावा. आपण फक्त आपली रिक्वायरमेंट बघून आपल्याला हे युज करायचं, ह्या एज ग्रुपला पण हे वापरायचं, एवढंच चेक करून आपण कोणतीही टूथपेस्ट आपण वापरू शकतो. त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे आता मॅडमांनी सांगितलं सकाळी मगाशी इंट्रोडक्शन देताना की आपलं दुखणं म्हणजे आपण त्याचा दाताचा फॉलोअप घेत नाही, दुखा लागल्यानंतरच जातो. आता मी एक गोष्ट सांगतो, हे दाताचं दुखणं म्हणजे सगळ्यात शेवटची गोष्ट झाली. म्हणजे कीड लागल्याच्या सगळ्यात शेवटच्या प्रकारपर्यंत जर कीड गेली तरच दात दुखायला लागतो. म्हणजे दाताचे 3 आवरण असतात, इनॅमल, डेंटिन आणि पल्प. या 3 आवरणामध्ये जर 3ऱ्या आवरणापर्यंत कीड गेली किंवा 3ऱ्या आवरणाच्या जवळ गेली तर आपल्याला दुखायला चालू होतं. पहिले 2 आवरणात जर कीड असेल दाताच्या तर आपल्याला काहीही त्रास होत नाही, अजिबात दुखत नाही. त्यामुळे दाताचं दुखा लागलं की ओळखायचं की दात आपला 3ऱ्या लेवल म्हणजे काय मरणदारी गेलेला आहे. म्हणजे मरणदारी का म्हणतोय तर दातामध्ये ज्या नसा असतात त्या नसापर्यंत जर कीड पोहोचली तर रूट कॅनल या प्रोसेसमध्ये त्या नसा काढाव्या लागतात. किंवा जर खूपच त्या नसांच्या खालून जरी हाडात जरी इन्फेक्शन झालं, सूज वगैरे यायला लागली तर बऱ्याचशा केसेसमध्ये आपण दात सुद्धा काढतो. म्हणजे दाताचं दुखणं एवढं डेंजर असतं की ते मरणादारी गेलेला असतो दात, म्हणजे मरायलाच टेकलेला असतो. मग त्याला वाचवायचं असतं. मग ते मरणोदारापर्यंत दाताला नेण्यापेक्षा त्याच्या आधीच त्याच्यावर उपचार केलेलं कधीही चांगलं असतं. मग त्यासाठी फॉलोअप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलोअप असला पाहिजे. दात दुखाले म्हणूनच डेंटिस्ट कडे जायचं तर असं नाहीये. आपण रेग्युलरली दर 6 महिन्यानंतर डेंटिस्ट कडे जाऊ शकतो, चेकअप करू शकतो. कारण बऱ्याच कीड अशा ठिकाणी लागलेल्या असतात दातामध्ये की जे आपल्याला आरशात दिसत सुद्धा नाहीत, आपल्याला कळत सुद्धा नाही. अशा 2 दाताच्या मध्ये पट्टी असतात, तिथे सुद्धा कीड लागू शकते.
हे आपल्याला दिसत शकत नाही. त्यामुळं डेंटल व्हिजिट केल्यानंतर आपल्याला ते लक्षात सुद्धा येऊ शकतात. रेग्युलर म्हणजे चेकअप साठी आपण डेंटल व्हिजिट करावी. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आज घेतोय, तो म्हणजे स्ट्रेस लेवल. स्ट्रेस लेवल आपली वाढत चाललेली आहे. आता या स्ट्रेस लेवलचा आपल्या दातांवर किंवा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय, तर रेग्युलर आरोग्यावर परिणाम तर भरपूर होत आहेत. आपल्या शुगर वाढणे स्ट्रेसचं कारण आहे, बीपी वाढणे स्ट्रेस हे कारण आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार, झोप लागत नाही, इन्सोमनिया, बरेचसे स्लीप अपनिया, अशा असंख्य आजारांना कारण आहे, तर आपले स्ट्रेस कारण आहे. मग या स्ट्रेस कारणामुळे आपले दातांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय, तर होतोय. तर तो कसा होतोय, तर जर स्ट्रेस लेवल आपण कंटिन्युअसली हाय असेल तर तुम्ही ऑब्झर्व कराल तर असं दात खिळ बसणे किंवा असं दातावर दात चावणे आपल्याला सवय लागते. म्हणजे त्याला आपण ब्रुक्सिझम असं म्हणतो. म्हणजे असं एकदम चावून घट्ट पकडतो. म्हणजे आपण जेव्हा राग येतो किंवा ज्या स्ट्रेस कंडिशन मध्ये असतो तेव्हा आपलं नॅचरल वेळ असं असते की दोन्ही जबड्यांना असं जकडून ठेवायचं, म्हणजे एकदम चावून धरायचं किंवा ते एकमेकावर असायचे. अशी कंडिशन डेव्हलप होते ज्या लोक स्ट्रेस लेवल जास्त असते तेव्हा रात्री झोपेत किंवा सबकॉन्शियसली त्यांच्या ह्या गोष्टी घडत असतात. त्यांना लक्षात सुद्धा नसते की आपण काय करतोय. त्यामुळे काय होतं, तर हे दात सतत एकमेकावर घासून 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 दातांची झीज होते. त्यामुळे दाताचं दुखणं चालू होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर कंटिन्युअसली असं दात जकडून ठेवल्यामुळे काय होतं, तर हे जे मसल्स असतात आत, म्हणजे आपल्या गालाच्या भरपूर मसल्स आहेत. म्हणजे जे आपल्या हे खालचा हा मॅन्डिबल आहे किंवा आपला हा खालचा जबडा आहे, तो खालचा जबडा उघडझाप करण्यासाठी जे मसल असतात त्या दोन्ही बाजूला, त्या मसलवर ताण येतो. त्या मसलला ताण आल्यानंतर त्या मसलमध्ये फटीग येतो आणि ते मसलचं दुखणं होतं. म्हणजे रेफर्ड पेन असतो. म्हणजे कंटिन्युअसली क्लेन्चिंग काय होतं, तर ते मसलला पेन होतो, मसलला फटीग होतं. मग ते मसलचं पेन काही वेळा इथंपर्यंत जातो, काही वेळा इथं येतो, काही वेळा इथं कानापर्यंत जातो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दुखायला चालू होतं. तिसरी गोष्ट काय होते, तर कंटिन्युअसली आपलं हे एकमेकावर जबडा घासून ठेवणं किंवा असं दाबून धरल्यामुळे काय होतं, तर आपला हा वरचा जबडा आणि खालचा जबडा एका ठिकाणी जॉईंट आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे की प्रत्येक हाडांमध्ये जॉईंट असतात. आहे ह्या बोटामध्ये इथं जॉईंट आहे जिथं ही हालचाल तयार होते, किंवा आपल्या गुडघ्यामध्ये जॉईंट आहे, दोन हालचाल गुडघ्याची हालचाल तयार होते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यामध्ये वरच्या जबड्यात आणि खालच्या जबड्यामध्ये एक जॉईंट असतो, तो इथं कानाच्या जवळ असतो. त्याला टेम्पेरो मॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात किंवा टीएमजे जॉईंट म्हणतात. त्या जॉईंट मध्ये सुद्धा आता कंटिन्युअसली तुम्ही तिथं फोर्स अप्लाय करताय किंवा ते स्ट्रेसमुळे जे आपलं बिहेवियर झालेलं असतं त्याच्यामुळं तिथलं सुद्धा तुम्हाला दुखणं येतं. म्हणजे इथल्या सुद्धा त्या जॉईंटची झीज होते आणि ते दुखणं अल्टिमेट लेवल असतं. म्हणजे एकदम हायली पेनफुल कंडिशन असते. जे इथलं टीएमजे जे दुखणं असतं, तुम्हाला तोंड सुद्धा उघडता येत नाही बऱ्याच वर्षानंतर, किंवा इथं सूज येणे असा प्रकार घडतो. त्याच्यामुळे हे स्ट्रेस लेवल सुद्धा आपल्याला मॅनेज करायला गरजेचं आहे. ह्याचे उपचार हे डेंटिस्ट करतात. म्हणजे दाताची झीज झाली तर ते काय ते टूथपेस्ट देतील किंवा वेगळ्या प्रकारचे क्राउन्स देतील दातांवर, पण ते होऊ नये ह्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. स्ट्रेसफुल कंडिशन होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा काम केलं तरी सुद्धा आपलं डेंटल आरोग्य म्हणजे दाताचं आरोग्य तुमचं चांगलंच होऊ शकतं. त्यामुळे आपण स्ट्रेसवर सुद्धा काम करायला पाहिजे की स्ट्रेस येऊ नये. मग यासाठी आपण योगा, प्राणायाम या दोन गोष्टी करू शकतो, किंवा एक्सरसाइज केल्यानंतर सुद्धा आपला स्ट्रेस रिलीज होत असतो. म्हणजे डेली आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईल मध्ये सुद्धा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये छोट्या मोठ्या गोष्टींचं, म्हणजे प्रत्येक माणसाला स्ट्रेसची कारणं वेगळी आहेत. काही लोकांना एकदम छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा स्ट्रेस येऊ शकतो. तर बरेच लोक असे आहेत की ज्यांना मोठे व्यवहार करतात, मोठमोठ्या गोष्टी करतात, पण त्यांना स्ट्रेस घेत नाहीत, कारण त्यांची मेंटल अप्रोच तो डेव्हलप झालेला असतो किंवा जो काम नाही असतो माइंड मध्ये किंवा माइंड ट्रेनिंग झालेलं असतं. त्यासाठी आपलं योगा, प्राणायाम आहे ते त्यांना हेल्पफुल आहे. आता अनेक महत्वाचा मुद्दा, अजून माझ्याकडे 10-15 मिनिटं आहेत, तर एक महत्वाचा मुद्दा मी कव्हर करतोय. तो म्हणजे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणजे दातातले इमर्जन्सी काय असू शकतात किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की ऍक्सिडेंटल केसेस होतात. म्हणजे आपलं तोंडावर आपण कधी पडतो किंवा तोंडावर मारा लागतो किंवा बऱ्याच वेळात आघात होत असतो आपल्या तोंडांवर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा मारा बसतो किंवा आपण पडतो. मग त्यावेळी काय होतं, तर दात
निघून पडतो किंवा निघून पडतो असे केसेस आपण बघितलं असेल. लहानपणी मुलं पडतात, आपली सायकलवरून पडतात, खेळताना पडतात, किंवा एखादा बॉल लागतो तोंडाला, किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे काय होतं तर दात असतो तो लूज होऊन पडतो किंवा निघतो. अशी एक कंडिशन मध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे ऍज अ प्राथमिक उपचार त्याच्यावर आपण काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे तो जर दात वाचवायचा असेल तर. कारण बऱ्याच लोकांना वाटतं की दात एकदा बाहेर निघाला म्हणजे दात निघळून पडला तर तो आता वाचत नाही, कारण एकदा पडला तर पडला. तर तसं नाही आहे. जर तो दात एका तासाच्या आत आपण डेंटिस्ट कडे गेलो तर तो वाचू शकतो. म्हणजे निखळलेला दात सुद्धा, म्हणजे जो निखळून दात बाहेर पडलेला असतो तो दात सुद्धा आपण वाचवू शकतो. मग ह्याचा अवेअरनेस आणि ह्याचं नॉलेजच आपल्याला नसेल तर ते आपण त्या कंडिशन मध्ये आपण ते ऍक्ट करू शकत नाही. मग त्यामुळे एक छोटस एक 5 मिनिटाचाच टॉपिक आहे हा, की लहान मुलांमध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा काही आघात झाल्यानंतर आपला दात जर निखळत असेल किंवा निखळला असेल तर आपण काय करायला पाहिजे, काही गोष्टी करायला पाहिजेत. मग ते जर आपण करत असेल तर अशी कंडिशन आपण मॅनेज करू शकतो की नेमकं काय करायला पाहिजे. आपल्याला माइंडला जर माहित असेल तर आपण त्याप्रमाणे करून आपला रिझल्ट चांगला येऊ शकतो. मग त्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दात निखळला असेल, निखळून पडला असेल तर तो दात घ्यायचा आहे आपल्याला. तो टॅप वॉटर म्हणजे आपल्या नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. त्याला काय ब्रशने वगैरे घासायचं नाही, फक्त धुवायचा जर तो खाली पडला असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर 1 तासाच्या आत आपल्या जवळचा डेंटिस्ट कोण असेल तिथं व्हिजिट करायचंय पटकन. म्हणजे ती एकच गोष्ट आपण फास्ट करू शकतो, तो दात आपल्याला स्टोअर करून घेऊन जायचा आहे. मग ते स्टोअर कशात करायचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे तो दात उघडाच आपण घेऊन जाऊ शकत नाही हातातून किंवा एखाद्या पिशवीतून, तर ते एका मीडियामध्ये म्हणजे एखाद्या स्टोरेज मटेरियल मध्ये त्याला ठेवून घेऊन जायचं आहे. मग ते स्टोरेज मटेरियल भरपूर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वापरू शकतो. मग त्यातले कॉमनली अवेलेबल म्हणजे आपल्या सर्वांच्या घरात जे मटेरियल असतं जेव्हा तुम्ही ही गोष्ट करू शकता त्या मटेरियलची मी नावं सांगतो. तर पहिली गोष्ट सर्व घरात असते ती म्हणजे दूध. दूध सर्वांच्याकडे असतं, सगळीकडे आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळे हा जर दात जो निखळलेला आहे तो जर दुधात ठेवला, थंड दुधात, म्हणजे सगळ्या टेम्परेचर कमी टेम्परेचरमध्ये ठेवायचं, थंड दुधात जर ठेवून एखाद्या पिशवीत किंवा एखाद्या डब्यात तो ठेवायचा आणि 1 तासाच्या आत आपण जर डेंटिस्ट कडे गेलो तर तो दात आपला वाचू शकतो. म्हणजे तो पुन्हा डेंटिस्ट त्या ठिकाणी ते दात रिइम्प्लांटेशन नावाची एक प्रोसिजर असते, ते रिइम्प्लांट करू शकतात आणि आपला तो दात म्हणजे जो निखळून पडलेला आहे तो आपला वाचू शकतो. त्यासाठी आपण मीडिया म्हणजे कशात ते ठेवून जायचं, ते नॉर्मल पाण्यात आपण ठेवून जायचं नाहीये. तर त्यासाठी आपण दूध वापरू शकतो, कारण ते दुधामध्ये तो दात टिकू शकतो 1 तासापर्यंत. त्याच्यातले जे सेल्स असतात ते मरू नये त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतरची अनेक आपल्या सर्वांच्या घरी असतं अवेलेबल होऊ शकतं ते म्हणजे नारळ पाणी. कारण नारळ असतं आपल्या सर्वांच्या घरात असतं किंवा आपल्या इझिली अवेलेबल गोष्ट आहे नारळ पाणी. हे सुद्धा आपण वापरून तो दात स्टोअर करू शकतो किंवा आपण ते नेऊ शकतो. त्याच्यानंतर अनेक महत्वाचा गोष्ट आपण वापरू शकतो. एक जे लोक अंडी खातात त्यांच्या घरामध्ये अंडी असतं, त्या अंड्यामधलं जे व्हाईट आहे म्हणजे आतलं येलो वल्क नाही तर व्हाईट कलरचं एग व्हाईट जे असतं, एग व्हाईट सुद्धा वापरून आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे अत्यंत थोड्या कालावधीशी. असं नाही आहे की या मटेरियल मध्ये टाकलं की 3-3, 4-4 दिवस दात जगतो, असं नाही आहे. 1 तासापर्यंत दात जगू शकतो, तास 1.5 तासापर्यंत दातातले जे सेल्स असतात ते जगू शकतात. त्यामुळं आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर अनेक गोष्ट आपण वापरू शकतो ती म्हणजे लाळ. ज्याचा दात निघलेला आहे त्या पेशंटची लाळ सुद्धा आपण जर वापरली तरी सुद्धा तो दात टिकू शकतो, म्हणजे 1 तासापर्यंत टिकू शकतो. काहीच अवेलेबल झालं नाही तर त्याची लाळ सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकते. मग त्या पेशंटला तोंडात जरी दात ठेवायला लावला किंवा आहे त्या जागी जरी ठेवायला लावला तरी सुद्धा तो दात सर्वाइव्ह होऊ शकतो. आणि ह्यातलं काहीच आपल्याला भेटलं नाही तर सगळ्यात लास्टचा ऑप्शन म्हणून आपण काय यूज करू शकतो तर आपलं पाणी, साधं पाणी सगळ्यात लास्टचा ऑप्शन. कारण त्याच्यात जास्त वेळ दात टिकत नाही, कारण त्याचं ऑस्मोलरिटी वेगळी असते. म्हणजे ते आपल्या पेशी फुलतात. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल हात आपला जर पाण्यात जास्त वेळ ठेवला तर काय होतं तर हात पूर्ण पांढरा पडलेला असतो किंवा पाण्यात भिजल्यामुळे काय होतं तर ते पेशी असतात वरची डेड स्किन असते ते सगळे पाणी ऍब्सॉर्ब करून घेते, ते स्वेलिंग होतं. त्याप्रमाणे त्या पेशी कुठल्याही पेशी आपल्या कॉमन वॉटरमध्ये टिकू शकत नाही जास्त वेळ, त्याचं स्वेलिंग होतं. त्यामुळे लास्टचा ऑप्शन म्हणून काय ठेवायचं तर पाणी.
काहीच वरच्या गोष्टी मिळाल्या नाही. आता मी वरच्या गोष्टी कोणत्या मध्ये सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे दूध, दुधानंतर नारळ पाणी, नारळ पाण्यानंतर अंड्याचं व्हाईट एग व्हाईट, आणि त्यानंतर सलायवा लाळ, आणि या 4 गोष्टी मिळाल्या नाहीत तर सगळ्यात शेवटचा ऑप्शन म्हणजे पाणी. उघडा दात नेण्यापेक्षा पाण्यात घालून न्यावा. म्हणजे 1 तासाच्या आत जर आपण तो केला तर दात आपण वाचवू शकतो आणि रिइम्प्लांट करून तो व्यवस्थित होऊ शकतो. आता ह्याची एक स्लाइड दाखवतो मी. एकच मिनिट. हे मगापासून मी जे बोलतोय म्हणजे दात जे निघून पडतोय ते असं होतं. म्हणजे एखादा पुढचा दात, बऱ्याच लोकांना लहानपणा आपली लहान मुलं किंवा स्वतः सुद्धा लहानपणी असं दात निखळला असेल किंवा दात पडला असेल, जे पडल्यानंतर म्हणजे तोंडावर आपण पडतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आघात होतात, काहीतरी बॉल लागतो, खेळताना काहीतरी लागतं, त्याच्यामुळे काय होतं तर हे असा दात निखळून पडतो. म्हणजे हा दात असा निखळून पडतो त्या ह्याच्यातून, एरियातून. मग आपल्याला कळत नाही नेमकं काय करायचं. मग बरेच लोकांना नॉलेज नसतं, ते फेकून देतात. आता दात निघलाय म्हणजे दात पडलाय असं समज होतं, पण तो 1 तासापर्यंत त्याला वाचवता येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण जर फास्ट ऍक्ट केलो तर आपला दात सुद्धा वाचू शकतो. म्हणजे कधीही जे नॅचरल आहे ते बेटर असतं. म्हणजे त्याच्यावर आपण बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे आता डेंटिस्ट्री मध्ये एखादा दात नसेल तर त्याच्यावर बरेचसे उपचार आहेत. म्हणजे आपण क्राऊन करू शकतो, म्हणजे ब्रीज करू शकतो, साईडच्या 2 दातांचा आधार घेऊन तिथं दात बसू शकतो, किंवा इम्प्लांट करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. पण सगळ्यात प्रिफरन्स कोणाला दिला जातो तर जो नॅचरल दात आहे तो बेटर असतो कधीही पण. म्हणजे जे बाकीच्या गोष्टी आहेत ते सेकंडरी असतात. म्हणजे नॅचरल दात वाचवायचा कसा हे आपण कधीही बघितलं पाहिजे. म्हणजे मागापासून जो विषय चालू होता की फॉलोअप आपण ठेवला पाहिजे. आपलं नॅचरल जे दात आहेत ते आहे तसे वाचवले पाहिजे. त्यात कीड वगैरे लागली असेल किंवा त्यात नॅचरल दातामध्ये आपल्याला जर कीड लागली असेल तर ते दात भरून घेणे, त्यात सिमेंट भरणे, चांदी भरणे, हे असे भरून रिस्टोर केले पाहिजे, जेणेकरून ती कीड वाढणार नाही. आणि ती कीड वाढणार नाही, आपल्या नसापर्यंत जाणार नाही. त्यामुळे काय होतं तर दात वाचतो. जर रूट कॅनल पर्यंत दात गेला, जर रूट कॅनल करावं लागलं दाताचं, तर काय होतं तर त्या नसा काढाव्या लागतात आम्हाला, कारण त्या नसापर्यंत इन्फेक्शन गेलेलं असतं. मग त्या नसा काढल्यानंतर तो दात नॅचरल राहत नाही. म्हणजे तो दात आपला असतो पण त्याच्या आतली नस नसते, म्हणजे तो निर्जीव होतो दात. त्याला आपण थंड पाणी पिलं किंवा काय झालं काही सेन्सेशन राहत नाहीत. म्हणजे त्या दाताला मारलं तरी काही सेन्सेशन आपण काढलेले असते. तो दात निर्जीव झालेला असतो. त्याच्यामुळे कधीही आपलं जे नॅचरल आहे ते नॅचरल आपण प्रिझर्व करायला बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये नंतरचा ऑप्शन असतो की दात काढायचा ऑप्शन हा शेवटचा ठेवायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं असतं की दात दुखायला लागला की काढून टाका हा आपण शेवटला बघितलं पाहिजे. जर दुखायला लागला, जर रूट कॅनल हा ऑप्शन असेल तर आपण रूट कॅनल केलं पाहिजे. कारण जो नॅचरल दात आहे तो नॅचरल दात कधीही टिकवलाच पाहिजे आणि ठेवला पाहिजे. कारण जे नॅचरल आपलं डेंटिशन आहे किंवा जे नॅचरल आपले दात असतात ते आपल्याला प्रिझर्व करायला पाहिजेत. जे ऍबनॉर्मल किंवा दुसरे जे दात असतात ते नंतर सेकंडरी आपला ऑप्शन आहे. चला, थँक्यू. आजच्यासाठी एवढंच. ओके. भरपूर प्रश्न पडायला लागले, पण प्रश्नांची उत्तर एकदा डॉक्टर परत देतील एखाद्या शुक्रवारी. कारण का की रियालिटी आहे की आपल्या डोक्यांमध्ये काहीतरी प्रश्न येतात. कारण आपल्याला माहिती पण नव्हतं ना की दात पडला, आम्ही तर लहान असताना तो घरावर टाकायचा म्हणजे दुसरा दात लवकर येतोय, काय पाहिजे ते लॉजिक होतं. काय माहिती की दात पडला की जायचं बाहेर, कौलावर टाकायचा, आणि मग बरोबर की नाही, सगळे जुनी लोक मान हलवायला लागल्यात, मग ते लवकर येतोय असलं काहीतरी सांगितलं जायचं. आणि आता वाटायला लागले अरे वाचवता पण येतोय की तो दात परत जाता येतंय. ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत. कारण रूट कॅनॉलला ते हेच काढलं जातं
हे पण नाही माहिती, पण तिथपर्यंत जाऊच नाही द्यायला पाहिजे. आणि फॉलोअपला गेल्यानंतर ना डॉक्टर केअर करतात, सांगतात इथपर्यंत आहे, याचं हे काम आहे, हे करायचंय. आपल्याला सांगितल्यानंतर नुसता फॉलोअप न घेता ऍक्शन पण खूप महत्वाची असते. कारण छोटे छोटे डॉक्टरांनी सांगितले ना, 3 याच्यामध्ये गेल्यानंतर 2 मध्ये गेलं तर कळत पण नाही. रिअल आहे ते, कळत नाही आपल्याला, माहिती पण नाही, तो दुखतच नाही तर कळतंय काय? आतल्या बाजूला असेल तर आपण बघतो कुठं, आपलं एक ठरलेलं आहे मेकॅनिझम, या जायचंय, पेस्ट घ्यायचंय, असं इकडे करायचंय, गडबड गडबड सगळीच गडबड चालू आहे आपली. त्याच्यामुळे दात पण गडबड करतात. मग भारी पैकी स्ट्रेस लेवल, इथे योगा किती उपयोगी पडतो दाताचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. रियालिटी आहे, झोपेमध्ये आपण दातांची झीज खूप करायला लागलोय, आणि झोपेमध्ये होणाऱ्या दातांची झीज जर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला दिवसा लक्षात येतं, पण रात्रीचं काय माहिती असतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तुम्ही रात्री असं असं होते का, काय माहिती, झोपतो आपण पण स्वप्न पडतात, काय काय ताण येतो, काय काय होते बघा कुणा कुणाला, मग त्यांची तिथं झीज होते. स्ट्रेस लेवल ऑलवेज खाली ठेवायचा प्रयत्न केला तर मात्र दाताचं आरोग्य चांगलं राहतं. खूप लोकांना दाताचं आरोग्य आणि योग काय योगाचा संबंध आहे सांगितलं की नाही, की मेंटल चांगलं ठेवल्यानंतर डेंटल हेल्थ पण चांगलं राहतं, आणि मेंटल हेल्थ चांगलं ठेवायचं बाप आहे योगा. मग आपल्याला तिथं किती भारी फरक पडू शकतो. त्यामुळे आपलं ऑलवेज मेंटल हेल्थ कसं चांगलं राहील, माइंड आपल्या शरीरावरचा कळत न कळत ताण कसा काढता येईल, बसल्या बसल्या सुद्धा आपलं शरीर कसं रिलीज सोडता येईल आपल्याला. ताण विरहित जगणं आणि ताणासहित जगणं, जगणं म्हणजे ताणासहित आहे, पण अनावश्यक ताण कॅरी करणं, इथं आपल्याला त्याच्यामध्ये रिलीज का आणायला पाहिजे. हे गाडी मारायला लागलो आणि लूज ठेवलं असं नसतंय, अनावश्यक सांगायला लागले. त्यामुळे इथं एवढी आपण केअर केलो ना, खूप चांगलं आरोग्य आपण आपल्या दातांचं ठेवू शकतो. जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा डॉक्टर अजिंक्य पाटील सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल कोचेस, संध्याकाळचं पॉवरफुल सेशन, आणि आपल्याला समोर प्रेझेंट करणारे सुमित सर.